नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज एक विशेष मुलाखत मी घेणार आहे आणि ती अशा एका तरुणाची मुलाखत घेणार आहे ज्यांनी आत्ता काही दिवसांपूर्वी या महाराष्ट्र सरकारचा जो किंवा भारत सरकारने जे सुरू केलं आणि महाराष्ट्र सरकारने ते जोरात राज्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला, त्यांना तोंडावरती आपटवणारा हा तरुण आहे आणि अत्यंत लॉजिकली, अत्यंत संवैधानिक मार्गाने, अत्यंत शांतपणाने त्यांनी हा जो आणीबाणीचा म्हणजे दिवस आहे 25 जून 1975 आणि त्यानंतर सरकारने जो आदेश काढला की दरवर्षी 25 जून हा संविधान हत्या दिन म्हणून पाळायचा, त्याला अत्यंत हुशारीने, अत्यंत बुद्धिमान पद्धतीने आणि निग्रहाने ज्यांनी प्रतिकार केला आणि ज्यांनी सरकारला तोंडघशी पाडलं, त्या तरुणाची आपण मुलाखत आज घेणार आहोत. आपल्या बरोबर आहे कोल्हापूरचा राजवैभव. राजवैभव माझा चांगला मित्र पण आहे. राजवैभव, स्वागत आहे तुझं आजच्या या कार्यक्रमात. नमस्कार. थँक्यू. पहिल्यांदा मला तुला विचारायचं आहे, या आधी म्हणजे लोकसभा निवडणुकांच्या आधी तू एकदा ते ईव्हीएम मशीनच्या ज्या गाड्या फिरायच्या त्या विकसित अशा भारत संकल्प यात्रेच्या विकसित भारत संकल्पनेच्या आहेत. तर त्या गाड्या अशा गावागावात फिरवण्याच्या तू अडवल्या होत्या आणि त्याच्यानंतर ते प्रचंड व्हायरल महाराष्ट्रामध्ये झालं. आणि आता सुद्धा हे कोल्हापुरामध्ये हे संविधान हत्या दिन जो तू हाणून पाडलाय, तर मुळामध्ये हे का वाटलं की असं काहीतरी एक प्रोएक्टिव्हली रोल निभावणं गरजेचं आहे? सर्व आपल्या बघणाऱ्या सगळ्याच व्ह्युअर्सना नमस्कार, जिंदाबाद. मी राजवैभव शोभा रामचंद्र. मी सध्या संविधान संवाद समिती महाराष्ट्र असं एक संघटन चालवतो महाराष्ट्रभर, ज्या संघटनेमार्फत संविधानाचा सोप्या भाषेमध्ये लोकांच्या मध्ये त्याचा प्रचार प्रसार करणं. एका टप्प्याला आम्हाला असं वाटतं की फक्त प्रचार प्रसार करून चालणार नाही, तर ते आपण सुद्धा अंगीकारलं पाहिजे, लोकांनी अंगीकारलं पाहिजे, त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि मग हे सगळे टप्पे करत असताना आम्हाला जिथं जिथं वाटतंय की संविधानाचा जो अवलंब व्हायला पाहिजे, जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे, जी जिथं जिथं होत नाही त्या त्या ठिकाणी आपण विधायक स्वरूपाचा हस्तक्षेप केला पाहिजे. आता विधायक हस्तक्षेपाला आम्ही शब्द जोडलेला आहे विधायक. याचा अर्थ असा की आम्हाला कुणाला अडकवायचं नाहीये, कुठल्या लोकांना आम्हाला कात्रीमध्ये पकडायचं नाहीये. आम्हाला ही व्यवस्था बदलायची आहे, जी व्यवस्था संविधानिक मार्गाने असली पाहिजे. याच्यासाठी आम्ही विधायक हस्तक्षेप करतोय. आणि तोच जो काही मोदी सरकार वर्सेस भारत सरकार अशी जे आम्ही भारत सरकारच्या बाजूने आहोत. आणि मग कोणी जर मोदी सरकार स्वतःच्या नावानं करत असेल तर त्यांना ते असंविधानिक आहे. ते इतकं असंविधानिक आहे की देशाच्या सार्वभौमत्वाला धोका आहे, देशाच्या अखंडतेला धोका आहे. आणि मग असा धोका निर्माण करणारे शासनच असेल तर त्या शासनांच्या विरोधात आम्ही बोलायला उभं राहिलं पाहिजे. आता या घटना जेवढ्या आम्ही केलेल्या आहेत, म्हणजे आता तुमच्या माहितीसाठी तुम्हाला माहिती असेल की मोदी सरकार नावाचा शब्द आता शासन यंत्रणेतून गायब केलेला आहे. तो आता परत उल्लेखच नाहीये. तो असेल किंवा परवाच आम्ही जे काही मागणी केली संविधान हत्या दिवस, तर या प्रकरणामध्ये या दोन्ही केसेसमध्ये आम्ही तुम्हाला आवर्जून सांगतो, आम्ही एकही आंदोलन केलेलं नाहीये, आम्ही एकही मोर्चा काढलेला नाहीये. आंदोलन न करता, मोर्चा न काढता जे जनतेसाठी समोर, जनतेच्या समोर तुम्ही घेऊन येत आहात त्याला जनता प्रश्न विचारणार. आम्ही यासाठी हे केलं की संविधानिक मूल्यांचा अट्टहास हा असला पाहिजे आणि नागरिक म्हणून आमची ती जबाबदारी आहे की संविधानिक मार्गानं आपण वागणं आणि व्यवस्थेला वागत नसेल तर त्या मार्गावर त्यांना प्रश्न विचारून आणायचा प्रयत्न करणं. ह्या दोन्ही गोष्टी याच अट्टहासासाठी केलेल्या आहेत. अगदी बरोबर आहे. आणि आपण म्हणजे जसं तू म्हटलं, माझ्या मनात असं झालं की गेल्या 10-12 वर्षापासून हे जी सुरुवात पहिल्यांदा मोदी सरकार नावाने केली, तर जणू काही मोदी राजा आहे आणि आपण प्रजा आहोत असं लोकांच्या मनावरती ते बिंबवण्याचा प्रकार होता. मग ते अगदी डिमॉनिटायझेशन असेल, मध्यरात्री जाहीर केलेलं जीएसटी असेल, मनमानी पद्धतीने या गोष्टी करायच्या आणि लोकांचा विरोध होणारच नाही या सगळ्या गोष्टीला. ते प्रजेसारखं ऐकून घेतील असाच जो समज होता. पण मुळात संविधानाने आपल्याला प्रजा नाही नागरिक बनवलं आणि नागरिक बनवल्यानंतर नागरिक म्हणून जी कर्तव्य आहेत,
आतापर्यंत संविधानातले हक्क अधिकार याच्याबद्दल सगळेच बोलत आले, पण नागरिक म्हणून संविधानाची जी कर्तव्य आपल्याला सांगितलेली आहे, ती कर्तव्य पहिल्यांदा असं दिसलं की महाराष्ट्रात कोणीतरी ती बजावू पाहत आहे. म्हणजे विशेषतः तू आणि तुझी संघटना, तर तुम्ही तो प्रकार केला. आता मला याच्यामध्ये पहिल्यांदा सांग की हे जे सगळं संविधान हत्या दिन वगैरे प्रकार शासनाने सुरू केला आणि आता तो काहीतरी महिनाभर चालणार आहे, तर याला कोल्हापुरात विरोध करायचा आणि तो कसा करायचा हे कसं ठरवलंस आणि कसं काय काय टप्प्यांमधून ते केलं? ज्या वेळेला या संदर्भातले संविधान हत्या दिवस असे मोठे पेपरमध्ये खूप मोठ्या मोठ्या जाहिराती तुम्ही सगळ्यांनी बघितलेल्या असाल, टीव्हीला याच्या जाहिराती बघितल्या असाल आणि त्या जाहिराती बघता क्षणीच आपल्याला देशाचा नागरिक म्हणून काहीतरी वेगळं वाटलं असेल. त्याच्यामध्ये संविधानात आपण आजपर्यंत सगळ्याच सरकारी नियमांच्या मध्ये, सरकारी जाहिरातीमध्ये आपण एक राजमुद्रा बघत आलेलो आहोत. ज्या राजमुद्रेमध्ये अशोक स्तंभाची ती राजमुद्रा, ज्या राजमुद्रेमध्ये आपल्याला समोर दिसणारे 3 सिंह आम्ही बघत आलेलो आहोत आजपर्यंत. पण ज्यावेळेला ती बातमी आम्ही बघितली, त्याचा जो एक पत्रिका होती काढलेली ती बघितली होती, त्यावेळेला आम्हाला दिसलं की तिथं राजमुद्रा नाहीये, तिथं एक वेगळा सिंगल आहे. दुसरी गोष्ट, त्याचा संविधान हत्या दिवस असा शब्द लावलाय. तर याचा पुढाकार घेण्याचं काम कोल्हापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा आमचा एक कार्यकर्ता निलेश बनसोडे यानं पहिल्यांदा की आम्ही ह्याबद्दल प्रश्न विचारतो. मी त्याच वेळेला राधानगरी मधल्या एका दुसऱ्या ऑफिसमध्ये अशाच स्वरूपाचा विधायक हस्तक्षेप करत होतो. मला त्या दिवशी जमलं नाही जायला. तो गेला त्याच्या टीमच्या बरोबर आणि पहिल्यांदा त्यांना सेंगोल का या संदर्भातले प्रश्न विचारले. पण त्यावरचा उपाय म्हणून त्यांनी लगेचच काही बोर्ड हटवायला सुरुवात केली, सेंगॉल झाकायला सुरुवात केली. आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन पुन्हा प्रश्न विचारले की काल सेंगॉल हटवलात, संविधान हत्या दिवस असं जे काही तुम्ही लिहिलेलं आहे, तर आमचा पहिला प्रश्न असा आरटीआयचा अर्ज पण दिला होता. हा, आरटीआयची गोष्ट नंतर सांगेन. आमचा पहिली गोष्ट अशी होती की आलेल्या तिथं उपस्थित असणारे जे काही माहिती अधिकारी होते, ज्या उपक्रम राबवत होते, त्यांचे आमचे साधे प्रश्न असे होते की सर, हे जनतेसाठीचं खुलं असं दालन आहे, एवढे दिवस चालणार आहे, काय हेतू आहे याचा? तर त्यांनी आम्हाला जसं आपण पाठ करून येतोय त्या पद्धतीनं सांगितलं की भारताच्या संविधानातल्या 352 नावाचं एक आर्टिकल आहे, ते घटनेत असं सांगतं की आणीबाणी इमर्जन्सीच्या वेळेला येते, असं त्यांनी सांगितलं. मग मी आमच्या सगळ्यांच्या उत्तराला, त्यांच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तराला आमचा प्रश्न होता, मग त्यांनी परत आणि सांगायला सुरुवात केली की इंदिरा गांधींनी ही आणीबाणी लावली होती. आमचा परत प्रश्न होता, मग असे प्रश्न आम्ही विचारत राहिलो. एका प्रश्नानंतर ते म्हटले की याच्या पुढे आम्हाला काही माहिती नाही, आमच्या वरिष्ठांना आम्ही बोलवतो. त्या वरिष्ठांना त्यांनी कॉल केल्यानंतर त्या वरिष्ठांनी सांगितलं त्यांना की त्यांना सांगा ते दालन वाचायला. आम्ही खूप सौम्य शब्दामध्ये आणि त्यांना म्हटलं की आम्हाला वाचता येत नाही, आम्हाला समजावून सांगा. ते म्हटले की तुम्ही सिरीज बघा. मी म्हटलं की नाट्य रूपांतर बघण्यामध्ये आमचा काही फारसा इंटरेस्ट नाहीये, आम्हाला समजावून सांगा. आणि आमच्या या प्रश्नांची उत्तरं देता येत नाही. त्यांनी कॉलवर असंच सांगितलं त्यांना की ते म्हणतात वाचता येत नाही, तुम्ही सांगा त्यांना. मग त्यांचे जे काही अधिकारी आले, त्या अधिकारी आल्यानंतर ते म्हटले की अशा स्वरूपाचं दालन आहे. मी त्यांचा पहिला प्रश्न विचारला, तुम्ही कोण आहात? तुमची आयडी गळ्यात घालण्याचा प्रकार आहे की तो लावण्याचा प्रकार आहे? सर, थँक्यू सो मच. पाकिटातली आयडी तुम्ही तुमच्या खिशाला लावली, त्यातल्यासाठी तुम्ही वावचे काय म्हणतात तो काय असतं ते पाऊच आणलात. मला खूप भारी वाटलं. असे कर्तव्यदक्ष अधिकारी असले पाहिजेत. त्याच कर्तव्यदक्षतेनं तुम्ही आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. संविधानाची हत्या झाल्या म्हणजे नेमकं काय झालंय, साधा प्रश्न आहे आमचा. आणि तुम्ही आयडी लावलीत, आम्हाला खूप भारी वाटलं. हा मालकांचा, देशाच्या मालकांचा सन्मान तुम्ही करताय, याबद्दल तुमचं मनापासून आम्ही अभिनंदन करतोय की तुम्ही आयडी लावलीत तुमच्या शर्टला, जे तुमच्या पाकिटात होतं. सर, आमचं निवेदन आहेच तुम्हाला, पण निवेदनासोबत सर 1 मिनिट बघताय का प्लीज. फक्त हत्या झाली याचा अर्थाचं जर तुम्हाला उत्तर देता येत नाहीये एवढं तरी म्हणा, आम्ही निघतो.
नाही, याबाबत सगळे मी सांगितलेलं आहे की एक्झिबिशन मध्ये या प्रदर्शनामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. तुम्ही हत्या म्हणून नाही आहे माहिती सर, जिवंत आहे का मेलं याच्याबद्दलची माहिती नाही आहे. पहा आणि सगळ्या प्रदर्शनामधल्या ज्या संविधान जिवंत आहे का मेलंय याबाबतची माहिती नाही आहे यामध्ये. सर करायला पाहिजे. कोण उत्तर देणार आम्हाला उत्तर कोण देणार? तुम्हीच जर असं तोंड बंद करून राहिला तर आम्हाला उत्तर कोण देणार? आम्ही गरीब जनता आहे. कोण उत्तर देणार आम्हाला? जर संविधान नावाची गोष्ट, एक मिनिट थांब जरा थांब, उत्तर मिळू दे थोडंफार. साधा प्रश्न आहे. तुम्हाला माहित आहे का? हे बघा, हे ऑथेंटिक नाही आम्ही म्हणतोय का ही नावं काढा, अजिबात नाही. ऑथेंटिक आहे. हे सगळ्या माणसांनी त्यावेळेला जेल भोगली आहे, त्यांच्याबद्दल आदर आहे. जो लोकतंत्र जिंदाबाद नावाचा शब्द आम्हाला मान्य आहे, सशक्त लोकतंत्र शब्द आम्हाला मान्य आहे, लॉंग लिव्ह डेमोक्रेसी हे पण मान्य आहे. तुम्ही एका बद्दल लोकशाहीचा जिंदाबाद म्हणताय आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं देत नाही आहात. ही कसली लोकशाही? जर ती मेलेली असेल तर तुमचा शब्द बरोबर आहे, आणि मेलेली असेल तर त्यावेळेला काहीतरी ज्या दिवशी ती मेली त्याला तुम्ही हत्या केली, हत्या झाली असं म्हणताय कुणी केली, तर त्यावेळेचा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट बनवला गेला असेल, त्यावेळेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवला गेला असेल. मी प्रामाणिकपणे सांगतो की हे तर्काच्या आधारावर जरी असलं तरी हे प्रश्न आमचे बालिश होते. आम्ही बालिश म्हणतो या प्रश्नांना कारण ज्यावेळेला यंत्रणा बालिश वागायला लागते त्यावेळेला लोकांनी काही शहाणपणाचं आव आणायचा कशाला. त्यावेळेला आम्ही साधे प्रश्न विचारले की हे याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कुठं आहे, याचा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट कुठं आहे. आणि जर मेलेलं म्हणजे संविधान जर मेलेली गोष्ट असेल, तिची हत्या झालेली असेल, तर मग आजचा देशात कोणत्या स्वरूपाचा कायदा लागू आहे, कोणत्या कायद्यानं आज देशातला कारभार चाललेला आहे, कोणत्या कायद्यानं तुम्ही या पदावर बसलेला आहात, याबद्दलचं एक्सप्लेनेशन आम्हाला हवं आहे आणि ते आम्हाला मिळावं. पुन्हा आमचा प्रश्न असा होता की काल तुम्ही सेंगॉल लावला होतात, तो सेंगॉल लावण्याबद्दल आमची अडचण नाहीये, फक्त आम्हाला गव्हर्नमेंट रूल दाखवा की सेंगॉल हे आपलं अधिकृत चिन्ह बनलेलं आहे, तसं दाखवा आणि तुम्ही लावा. या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आम्ही फक्त सर 5 ते 6 कार्यकर्ते ते एकत्र येऊन तेही आम्ही स्पष्टपणे म्हणतोय की हे आंदोलन नव्हतं. आम्ही जनतेसाठी खुल्या केलेल्या प्रदर्शनामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना विचारलेले प्रश्न होते आणि आमचे प्रश्न विचारून त्यांनी पोलीस फौज बोलवली. ती पोलिसांची फौज होती जवळपास 30 लोकांची फौज आली होती. आम्ही आमच्या सोबत जी डिबेट व्हायला लागली त्या प्रशासन अधिकाऱ्यांना उत्तर देता आली नाहीत. त्यावेळेला ते म्हटले तुम्ही लेखी द्या. आम्ही लेखी देऊच, आम्ही लेखी दिलंच पण होतं. पण त्यासोबतच ज्यावेळेला त्यांच्याकडे उत्तरं नाही आहेत त्यावेळेला त्यांनी त्यांची बाजू ही पोलिसांच्याकडे सोपवण्याचा प्रयत्न केला आणि ते म्हणाले की सरकारी कामात अडथळा म्हणून या सगळ्यांच्यावर गुन्हे दाखल करा. म्हणून ते ज्या वेळेला पोलीस अधिकारी आले, एपीआय होते कदाचित ते आलेत आणि ते म्हटले ते सगळं बघत होते. तर आम्ही त्याच तर्कानं त्यांना विचारलं की तुम्ही इथं लावलेले बोर्ड काय आहेत, तर लोकशाही जिंदाबाद, लोकतंत्र जिंदाबाद असे बोर्ड आहेत, लॉंग लिव्ह डेमोक्रेसी असं म्हटलेलं आहे. मला सांगा सर की आपली लोकशाही जिवंत, आपली लोकशाही लॉंग लिव्ह कधी होणार आहे, ती जिंदाबाद कधी होणार आहे, ज्या वेळेला लोक प्रश्न विचारतील आणि त्या प्रश्नांची समाधानकारक, समर्पक आणि संविधानिक उत्तर व्यवस्था द्यायला लागेल, त्याच वेळेला आपली लोकशाही जिवंत राहणार आहे, ती लॉंग लिव्ह होणार आहे. तर आम्ही प्रश्न विचारतोय आणि प्रश्नांची उत्तरं आम्हाला हवी आहेत, एवढा आमचा साधा मुद्दा आहे. इथं आल्यानंतर आम्ही पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला की आम्ही आंदोलन करत नाही आहोत. आंदोलन करायचं असतं तर तुम्हाला इंटिमेशन आम्ही दिलं असतं, परमिशन नव्हे, इंटिमेशन दिलं असतं आणि इंटिमेशन देऊन आम्ही आंदोलनाला आलो असतो. हे जनतेसाठी खुलं केलंय तर इथं जनता येऊन प्रश्न विचारणार. हे प्रश्न विचारत असताना आम्ही कोणत्याही अधिकाऱ्याची गळपटी धरलेली नाहीये. हे प्रश्न विचारत असताना आम्ही कोणत्याही बोर्डला हात लावलेला नाहीये. हे प्रश्न विचारत असताना आम्ही कोणताही दगड हातात घेतलेला नाहीये. आणि हे प्रश्न विचारत असताना आम्ही कोणत्याही, मी हे रिपीट मुद्दाम म्हणून करतोय आपल्या सगळ्या व्ह्यूअर्ससाठी की मी प्रश्न विचारत असताना कोणत्याही अधिकाऱ्याला शिवीगाळ केलेला नाही. आमचा सगळे व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी 1000 वेळा बघून काढावेत, त्यातला एकही शब्द असंविधानिक नाही. हे
आणि प्रश्न विचारणं हे जर सरकारी कामातला अडथळा असेल तर तुम्ही लावाल ते चार्जेस आम्ही घ्यायला तयार आहोत. फक्त सरकारी कामात अडथळा प्रश्न विचारण्यामुळे येतो हे एकदा डिक्लेअर करून सांगा. त्यावेळेला ते अधिकारी म्हटलेत की तुम्ही चौकटीत आहात. जोपर्यंत चौकट व्हायलेट करणार नाही तोपर्यंत आम्ही बघत राहू. आम्ही मग नंतर पुन्हा एक गोष्ट मी आवर्जून सांगतो, बऱ्याच वेळेला आंदोलन करणाऱ्या किंवा कार्यकर्त्यांना असं वाटत असतं की आम्ही 4 जण आहोत आणि आमच्यासाठी 20 पोलीस आले, 25 पोलीस आले. ही काही वेळेला सन्मानानं सांगण्याची गोष्ट कार्यकर्त्यांच्या मध्ये बनलेली असते. मी तिथल्या अधिकाऱ्यांना जे एपीआय होते त्यांना मी विनंती केली, पुन्हा पीआय पण आले त्यांना सुद्धा विनंती केली, सर पोलिसांच्यावर खूप मोठा ताण आहे, वेगवेगळ्या केसेस त्यांना हँडल करायच्या आहेत जिल्ह्यातल्या. तर माझी विनंती अशी राहील की आम्ही कोणतीही असंविधानिक कृती इथं करणार नाही आहोत, कारण याची खात्री आम्ही तुम्हाला देतो. तुम्ही हा एवढी फोर्स आमच्या एवढ्या लोकांसाठी लावणं हा आमच्या पैशाचा गैरवापर आहे. मी विनंती करतो तुम्हाला की एवढी फोर्स इथं तुम्ही लावू नये, ती फोर्स त्यांच्या कामाला पाठवून द्यावी आणि आमच्या पैशाचा गैरवापर टाळावा. ज्यावेळेला आम्ही पोलिसांच्या सोबत अशा स्वरूपाचा संवाद केला त्यावेळेला एक गोष्ट सर की पोलिसांनी त्यांची फोर्स कमी केली. आपल्याला बऱ्याच वेळेला बघा, आपण आम्ही जे टप्पे सांगायला लागलोय तुमच्यासोबत, तुमच्या सगळ्यांच्या सोबत शेअर करायला लागलोय, त्या टप्प्यांमध्ये आपली चौकट ही पूर्णतः संविधानिक आहे. आणि संविधानिक फक्त आपण या सगळ्या गोष्टींचा वेगवेगळ्या प्रकारचा विचार करायला पाहिजे की पोलीस एवढे आले म्हणजे आमचं आंदोलन किंवा आमच्या मागण्या सक्सेस झाल्या असं नाही, किंवा एवढे पोलीस आले हे मोठेपणानं सांगण्याची गोष्ट नाही, सन्मानानं सांगण्याची गोष्ट नाही, तर तो आमच्या पैशाचा गैरवापर आहे हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना समजून यायला पाहिजे. आणि जर आम्ही असंविधानिक करणार असो तर ती फोर्स बोलवली तरी हरकत नाहीये. आम्ही चौकटीत राहणार आहोत हा आमचा पहिला आमच्यावरचा विश्वास आहे की आम्ही चौकट मोडणार नाही आहोत. आणि पुन्हा प्रश्न विचारले गेले अधिकाऱ्यांना, आम्ही प्रश्न विचारायला मागे राहिलो नाही आहोत. त्यावेळेला त्यांनी की आम्ही आमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पर्यंत ही भूमिका पोचवू असं सांगितलं. आम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा गेलो, बघतोय तर सिंगॉल नावाची गोष्ट हटवली गेली होती, त्याच्यावर चिकटवलेले होते कागद. पुन्हा संविधान हत्या दिवस असे शब्द सुद्धा त्यावर सुद्धा कागद लावलेले होते. आता पुन्हा आमचा त्याच अधिकाऱ्यांना प्रश्न होता की सर हे का हटवलंय. हा म्हणजे आम्ही काल आधी गेलो होतो हे हटवा म्हणून, आम्ही दुसऱ्या वेळेला गेलो आणि प्रश्न विचारले हे का हटवलेलं आहे, काय होतं इथं, असं विचारलं की ते सेंगॉल होता, संविधान हत्या दिवस असं होतं आणि ते का झाकलेलं आहे. तर ते म्हटले तुम्ही मागणी केली म्हणून. मग आम्ही म्हटलं धन्यवाद, थँक्यू सो मच. आता आमची मागणी आहे की हे जे काय प्रदर्शन आहे ते बंद करावं. आणि त्यासोबतच आमची अशी पण मागणी आहे की जरा जिल्हाधिकारी कमानी आहे ना जिल्हाधिकारी कार्यालयाची, ती कमानी काय आम्हाला नीट वाटत नाहीये, ती पाडून टाका. आम्ही असे पुन्हा 42 प्रश्न विचारले आणि नंतर विचारलं की तुम्ही प्रशासन चालवत असताना आमच्या मागणीनुसार चालवता का, तुम्ही आमच्या मागण्या का मान्य केल्या, कारण तुमची चूक होती हे एकदा म्हणा. की प्रशासन चुकलं होतं की त्या प्रशासनानं म्हणजे उद्या कुणीही येऊन काहीही मागणी करेल तुम्ही त्या मागण्या मान्य करणार आहात का, तुम्ही त्या मागण्या करत नाही ना मान्य, तुम्ही चुकीचे होतात, हे तुम्ही असंविधानिक होतात हे एकदा मान्य करा. आणि दुसरी गोष्ट, ज्यांच्याकडून ही चूक घडली होती, ज्यांच्याकडनं हे लावलं गेलंय, याचा अर्थ या लावण्यासाठी 2 रुपयाचा खर्च आला असेल, हे आधी प्रिंट केलं गेलंय त्याच्यासाठी काही खर्च आला असेल, तर ज्यांनी कुणी हे अशा स्वरूपाचं प्रिंटिंग केलं होतं, हे शब्द घुसडलेले होते, हे शब्द लावलेत, हे सेंगॉल लावलाय, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. आणि एकूण रक्कम, त्या कामासाठी लागलेली एकूण रक्कम त्यांच्याकडनं वसूल करून घेण्यात यावी. असे मुद्दे आम्ही घेऊन दुसऱ्या दिवशी गेलो. आता त्या दिवशी पुन्हा जो जिल्हा माहिती अधिकारी म्हणून जे होते ते खरं तर आम्ही विनंतीला त्यांना सांगितलं तुम्हाला उत्तर देता येत नाहीये तर तुम्ही तुमच्या वरिष्ठांना बोलवा, ते यायलाच तयार नव्हते त्या ठिकाणी. त्यांनी दुसऱ्याच एका जिल्हा माहिती अधिकारी म्हणून होते असं सांगितलं त्यांनी, पण दुसरे कोणतरी आले असं मी जाणीवपूर्वक म्हणतोय, कारण ते आल्यानंतर पुन्हा ते तंडायलाच लागले पहिल्या शब्दापासूनच की हु आर यू, आय एम नॉट रिस्पॉन्सिबल टू यू.
आम्ही मुद्दा लावून धरला की तुम्ही आम्हाला रिस्पॉन्सिबल आहात, तुम्ही आम्हाला उत्तर द्यायला बांधील आहात. ते म्हटले आम्ही बांधील नाही आहोत. आम्ही पुन्हा पुन्हा म्हणायला लागलो की तुम्ही आम्हाला बांधील आहोत. त्यावेळेला बाजूला आमच्या एका आमच्या सोबतच्या सहकार्यानं असं प्रॉम्प्ट केलं की तुम्ही जनतेला बांधील नाही आहात. त्यावेळेला तो म्हटला आम्ही आहे जनतेला. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहात. तर ते म्हटले की मी माहिती अधिकारी आहे. मग नंतर पुन्हा प्रश्न विचारला आम्ही की तुमची आयडी कुठे आहे. तर ते म्हटले की आयडी मी माझ्या साहेबांना दाखवेन. मी म्हटलं की तुम्ही कुणाला रिस्पॉन्सिबल आहात. तर पुन्हा ते जनतेला रिस्पॉन्सिबल म्हणलं आम्ही जनता आहोत. तुम्ही आज या रोलवर बसला, तुम्ही कोण आहात, जनतेचे कोण आहात असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हटले आम्ही जनतेचे नोकर. हा, तुम्ही जनतेचे नोकर आहात असं ते स्वतः म्हटले. आम्ही जनतेचे नोकर आहात. बरोबर. मग मी कोण आहे, मी कोण आहे या देशाचा, मी जनता आहे म्हणजे मालक आहे. आता मालक विचारतोय आयडी कुठं आहे. हा, आयडी घातली पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या बाजूच्या सहकाऱ्यांना असं दिलं आम्हाला की त्यांची नियुक्ती फक्त आठवड्याभरापूर्वी झाली, त्यांची आयडी तयार झालेली नाहीये. मग सर असं सांगा ना की तुमची आयडी तयार झालेली नाहीये, अजून नोकराची आयडी तयार झालेली नाहीये असं सांगा आम्हाला. आम्ही पुन्हा प्रश्न विचारला. आयडीचं ठीक आहे, आज तुम्ही हा जो चार्ज घेतलाय या संमेलनाचा, या प्रदर्शनाचा, तर त्या चार्जसाठी तुमच्यावर जबाबदारी दिलेलं एखादं लेटर असेल, ते लेटर आम्हाला दाखवा. आम्ही ऑथेंटिक माणसासोबत चर्चा करतोय की नाही करतोय हे आम्हाला कसं समजणार. अक्षरशः सांगतो, त्या सरांनी हात जोडले आणि असं म्हणाले की आम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं देता येत नाही, तुम्ही आमच्या वरिष्ठांसोबत चर्चा करा. आम्ही पुन्हा विचारलं की कोण आहेत तुमचे वरिष्ठ. तर ते म्हटले जिल्हाधिकारी. मी म्हटलेलं आहे की बोलवा त्यांना. माझं वाक्य आहे असं, मी जिल्हाधिकारी या पदाचा मी काय म्हणते त्यांचा सन्मान करत नाही असं नाही. दुसरी गोष्ट, मी त्यांच्यासोबत आदराची भूमिका नाही, भावना नाहीये असंही नाही. पण ज्या ठिकाणी हे सगळं चाललेलं आहे, ज्या ठिकाणी हे सगळं प्रदर्शन भरवलेलं आहे, त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल व्यक्तींना जर उत्तरं देता येत नाहीत तर त्या ठिकाणी जनतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अवेलेबल व्हावं, अशी ती या पाठीमागची भूमिका होती. त्यावेळेला ते म्हटलेत की जिल्हाधिकारी येऊ शकणार नाहीत, तुम्ही तिथं जावं लागेल. आम्ही त्यांना विनंती केली की सर, आम्ही इथं बसून राहतो, तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कळवा की आम्हाला यांच्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाही, तुम्हाला त्यांना भेटावं लागेल. तुम्ही त्यांच्या भेटीचा निरोप घेऊन आला तर आम्ही भेटायला जाऊ. हा इथपर्यंतचा त्या 2 दिवसांचा प्रवास होता आमचा. आणि हे पुन्हा आवर्जून सांगतो की हे आंदोलन नव्हतं. मला मुद्दाम तेच म्हणायचं आहे की मी पण याला कधी आंदोलन म्हटलं नाही. आणि ऍक्च्युली हे खरं मी इतकं डिटेल विचारतोय किंवा जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय कारण मला असं वाटतं की महाराष्ट्राने हे समजून घ्यावं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे जे संविधान मानतात, ज्यांना ज्यांना संवैधानिक अधिकार आणि हक्क हवे आहेत, त्यांनी कर्तव्य बजावण्याची वेळ आलेली आहे हे त्यांना समजवावं. आणि या निमित्ताने कशा पद्धतीने या प्रशासनाला अप्रोच करता येऊ शकतं हेही एक आदर्श वस्तुपाठ आहे हा तुम्ही जे केले ते. मला म्हणजे याच्यानंतर एकच सेकंड, मला याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे काय झालं हे पण माहिती करून हवंय. आणि दुसरं की आता एक ट्रेंड सुरू झालाय, म्हणजे मनीषा कायंदेंनी तो विधानसभेत सुरू केला की वारीमध्ये संविधानाचा प्रचार करायला जाणारे हे नास्तिक आहेत किंवा वारीमध्ये संविधानाचा प्रचार करणारे नक्षलवादी आहेत. तर त्याही आणि तू संविधान प्रचार मंचात चालवतोस, संविधान संवादक ही मुवमेंट आम्ही चालवतो. त्याहीबद्दल तुझं काय म्हणणं आहे मला? हो हो हो, मी त्याबद्दल बोलणार. मी एंडिंगला बोलेल त्याबद्दल. मी आता जो आपला क्रम सुरू आहे त्याच्यामध्ये आम्ही त्या संबंधित अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना एक मागणी करत होतो की सर, तुमचं हे जे काही प्रश्नाला उत्तर देता येत नाही हे तुमचं जे म्हणणं आहे त्याबाबत तुम्ही जबाबदारी ज्या गोष्टीची घेतलेली आहे त्याबाबत तुम्हाला संपूर्ण माहिती नसताना तुम्ही ती जबाबदारी घेताय, याबाबत मला तुमची तक्रार तुमच्याच तक्रार बुक मध्ये लिहायची आहे आणि कार्यालयाचं तक्रार बुक आम्हाला हवंय. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही ज्यावेळेला तक्रार बुक मागत फिरायला लागलो त्यावेळेला एका प्रशासनाकडनं दुसऱ्या ठिकाणावरून तिसऱ्या ठिकाणावरून चौथ्या ठिकाणी आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कुठंही तक्रार बुक मिळालं नाही. काहींनी प्रश्न विचारले, आम्हाला अधिकाऱ्यांनी विचारले, असं बुक असतं का?
असे प्रश्न आम्हाला अधिकाऱ्यांनीच विचारले की तक्रार बुक असतं का. ते असं म्हणले तक्रार पेटी ठेवली तिथं तक्रार टाका. आम्ही म्हटलं की आम्हाला तक्रार पेटी नको आहे, आम्हाला तक्रार बुक हवंय, ज्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे आम्हाला की या ज्या अधिकाऱ्यांच्याकडे जबाबदारी दिली त्या त्या अधिकाऱ्यांच्याकडं त्यांना सक्षमतेने पार पाडता येत नाहीये. मी आपल्या आवर्जून सगळ्याच प्रेक्षकांना सांगेन की प्रत्येक कार्यालयामध्ये त्यांचं तक्रार बुक एक असतं. त्या तक्रार बुक मध्ये आपण हे मेन्शन केलं गेलं पाहिजे. तक्रार पेटीमधला अर्ज वेगळा आणि तक्रार केंद्र वेगळं. या गोष्टींचं होतं काय की ज्यावेळेला एखादं सर्व्हिस बुक एक सर्व्हिस करणाऱ्या माणसाकडे असतं आणि कार्यालयामध्ये पण असतं, त्या सर्व्हिस बुक मध्ये त्याची नोंद होते आणि वेगवेगळ्या प्रमोशन किंवा बाकीच्या गोष्टींच्या मध्ये त्या व्यक्तीला की तुम्ही कॅपेबल आहात की नाही आहात याबाबतचे प्रश्नचिन्ह उभे राहतात. आणि जर तो माणूस पगार घेत असेल, आमच्या पैशातून घेत असेल, तर त्यानं रिस्पॉन्सिबल असणं हे मस्त आहे. याच्यासाठी त्या व्यक्तीला आम्हाला अडकवायचं नाहीये. पुन्हा आवर्जून सांगतो की त्या व्यक्तीला अडकवायचं नाहीये. तुम्ही जी जबाबदारी घेतलात ते संपूर्ण क्षमतेनं पूर्ण करतात की नाही करतात याबाबतच्या शंका आम्हाला तिथं ठेवायच्या. ज्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला बोलवलं त्यावेळेला त्या खरं तर मला जो निरोप आला होता तो निरोप होता असा की तुम्ही 5 लोकांची शिष्टमंडळ बनवा आणि जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला या. मग मी ते मला सांगितलं गेलं होतं 5 लोकांना आणि तुम्ही निवडा म्हणून सांगितलं. मी ते म्हटलं मला बोलवलंय तर हो म्हटलं 5 तुम्ही निवडा. त्याची जबाबदारी मी का घेऊ की आमच्याकडे 25 लोक आले, त्या 25 लोकांनंतर ही ज्या वेळेला आंदोलन वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचलं, काही लोकांनी मेसेज टाकले गेले, त्यावेळेला काही लोक तिथे आली, तर त्या 5 लोक कोण निवडायची जबाबदारी मी का घेऊ. आणि ते वेगळ्या पक्षाचे आहेत, वेगळ्या म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे आहेत, त्यांचे पदाधिकारी कोण आहेत, त्यांच्याकडे त्यात आलं पाहिजे त्यांनी, तर त्यांची जबाबदारी मी नाही घेणार. यामुळं पुन्हा ते गोंधळले गेले होते की या 5 निवडायचेत कसे. म्हणजे हे बघा की हे कुठंही अपमानजनक नाही, हे संविधानिक चौकटीतलं आमचं सगळं बोलणं आहे. पण ज्या वेळेला प्रशासन तुमच्यावरच्या जबाबदारी स्वतःवरच्या जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतं तर आम्हीही तेच वागू. मग मी आत गेलो, माझ्यासोबत हे सगळे 25 लोक जवळपास आत आले. एकही 5 लोकांचं वगैरे काही राहिलं नाही, 25 आले, राऊंड टेबलला बसवलं गेलं. मी विशेषतः एक आवर्जून गोष्ट सांगेन, वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप संयमानं, शांततेनं आणि प्रश्नांना जेवढे प्रश्न आहेत तेवढ्याच पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी हाताळलेल्या आहेत. महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं घडतायत. त्या आंदोलनामध्ये एखादा माणूस काहीतरी वेगळी कृती करतो आणि त्या वेगळ्या कृतीचे परिणाम असे होतात की प्रश्न मूळचा बाजूला राहतो आणि वेगळ्याच गोष्टी सुरू होतात. तर वंचित बहुजन आघाडीच्या या सर्व कार्यकर्त्यांनी हे खूप संयमानं हाताळलं. त्यांचे दोन जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष हे सगळी मंडळी तिथं आली होती आणि त्या सगळ्यांनी पण हे ठरवलं होतं तिथं त्या ऑन टेबल असं ठरवलं की आपल्या वतीनं भूमिका मांडायचं काम राजवैभव करेल, आपण सगळे शांतपणे ते ऐकू. तो केअस होऊ नये याची काळजी त्यांनी सुद्धा घेतली होती. त्यांचं मला खरंच अभिनंदन करायचं आहे. आणि मग जिल्हाधिकारी आल्यानंतर त्यांचा पहिल्यांदा ज्या वेळेला ते बसले, त्यांचा मला चेहऱ्यावरनं असं वाटत होतं की 5 मिनिटांमध्ये यांना आपल्याला गुंडळायचं आहे आणि जायचं आहे. आमचा पहिला प्रश्न असा होता की आणीबाणी या देशामध्ये घडली, जी ज्या वेळेला ती घडली ती कोणत्या पक्षानं लादली का, त्याचं राजपत्र तयार आहे, त्यावर प्रेसिडेंटची सही आहे, त्यावेळेच्या तत्कालीन पंतप्रधानांनी त्याबद्दल भूमिका घेतली होती. हे कुठल्या पक्षाने लादलेली गोष्ट होती की सरकारनं त्यावेळेच्या तत्कालीन सरकारनं लादलेली होती. जर सरकारनं ती गोष्ट लादलेली असेल, या देशावरती लादलेली असेल असं म्हणूयात, किंवा संविधानिक 352 नावाच्या आर्टिकलनुसार त्याचा अवलंब केला असेल असंही म्हणूयात, तर त्याचा निषेध करायचा अधिकार आमचा आहे. तो आम्ही लाख वेळेला त्या आणीबाणीचा निषेध करू. या देशातील पक्ष करतील, व्यक्ती करतील, पण सरकार का करतंय? सरकारच सरकारचा निषेध का करते? मग अशी ट्रेंड आहे का हा की मागच्या सरकारने केलेल्या चुकांचा म्हणा किंवा त्याला असंविधानिक म्हणा किंवा संविधानिक भाषेमध्ये कलमांचा लोकांना दमन करण्यासाठी कलम ऍड केलेत असं म्हणा, याचा निषेध येणारा पुढच्या सरकारनं करायचा आहे असा ट्रेंड बनवताय का तुम्ही? तर आमचा पहिला आक्षेप आहे
की ही गोष्ट असंविधानिक आहे, सरकारनं याचा निषेध करणं असंविधानिक आहे. ज्यांना कुणाला करायचं आहे ते व्यक्ती करतील, संघटना करतील, पक्ष करतील, ते त्यांच्या पैशानं करतील. आमच्या पैशानं सरकारनं करायचं नाही. आमचा अगदी दुसरा ते बरोबर. मग म्हटले जिल्हाधिकारी म्हटलेत की सल्लग विचारा. आम्ही पुढचा प्रश्न विचारला, तुम्ही लिहिलं होतं संविधान हत्या दिवस, जे काल बदललं तुम्ही, हत्या झाली असं जर तुम्ही म्हणत असाल, संविधान हत्या दिवस साजरा करत असाल, तर एक डिक्लेअर करावं संविधान जिवंत आहे की मेलेलं आहे. आणि मग आजचं प्रशासन कशाच्या आधारे चालतंय. सेंगॉल लावण्याबद्दल आमची अडचण नाही, पण एकदा जियाड दाखवा आम्हाला की सेंगॉल का लावलेला आहे. आणि हे सगळे प्रश्न विचारत असताना सरांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी अशी भूमिका घेतली, आमच्या समोर ठेवली की जिल्हा प्रशासनाने वरून निर्देशित केलेल्या गोष्टींमध्ये जिल्हा प्रशासनाने कोणती ऍडिशन केले असतील, काही बदलले गेलेलं असेल, तर आम्ही जिल्हा प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करू. मी त्यांना या भाषेमध्ये सांगितलं की सर, जिल्हा प्रशासनावर आमचा खूप सारा विश्वास आहे. हे जिल्हा प्रशासन अशा स्वरूपाचं काही करणार नाही अशी आमची पण खात्री आहे. आमचा आक्षेप या जिल्हा प्रशासनावर नाही, वरून जे आलेलं आहे त्यावरच आहे. तर आम्ही तुमच्या भावना, तुमच्या भूमिका हे वरती पोहोचू. आमची भूमिका परत नंतर त्यांना थांबवत अशी होती की सर, जोपर्यंत तुमची भूमिका क्लिअरली येत नाही तोपर्यंत जनतेसाठी हे दालन, हे प्रदर्शन खुलं करण्यात येऊ नये. पुन्हा जिल्हाधिकारी नंतर असं म्हणायला लागले की ह्या सगळे प्रश्न ज्या वेळेला असे कव्हर होत होते त्यावेळेला शेवटी त्यांनी असंही घेतलं की ही शाहूंची भूमी आहे, हे कोल्हापूर आहे. म्हणजे हे क्लास 1 अधिकारी जे आहेत, जिल्हाधिकारी पदावर जी असणारी माणसं आहेत, IAS असणारी ही जी मोठी माणसं आहेत, त्यांना सामान्य जनतेचा कुठल्या प्रकारची लोक आपल्या समोर आलेले आहेत त्यांचा हे कळतो खरं तर, की यांना कोणत्या गोष्टी सांगितल्यानंतर हे हसऱ्या चेहऱ्यानं बाहेर जातील. या इतका तयारीनं ही सगळी मंडळी, त्यांचं प्रशिक्षण पण अगदी झालेलं नक्की. असतं. हा, त्यामुळं त्यांनी पुढचा विषय असा सुरू केला की हे कोल्हापूर आहे, या कोल्हापूरमध्ये मी परवा दिवशी सुद्धा शाहू जयंतीमध्ये म्हटलेलं आहे की इथं संविधानाचा काटेकोर अवलंब सगळ्यांनीच, लोकांनी, प्रशासनानं सगळ्यांनी केलं पाहिजे. ते करतायत आणि इथं संविधानाचा अवमान होईल अशी गोष्ट कोल्हापूर जिल्ह्यात घडणार नाही. मी त्यांना थांबवत असं म्हटलं, सर, संविधानाचा सन्मान म्हणजे पुस्तकाचा सन्मान असं आम्ही मानत नाही आहोत. संविधानाचा सन्मान म्हणजे त्या संविधानातील असणाऱ्या मूल्यांचा सन्मान, त्या मूल्यांच्या अनुषंगानं केलेली संविधानिक कृती, याच ही गोष्ट म्हणजे संविधानाचा सन्मान आहे. आणि तो जिल्ह्यामध्ये त्याचं वारंवार व्हायलेशन होताना आम्ही बघतोय, ते दाखवतोय सुद्धा. हे पुन्हा लक्षात घ्या, ते जे शेवटी करू इच्छित होते की शेवट गोड व्हावा मीटिंगचा अशा पद्धतीनं, तर त्याबाबत आम्ही जाणीवपूर्वक त्याची आठवण करून दिली. पुन्हा एक मी आवर्जून गोष्ट सांगतो. या दरम्यान माझा राजू पडवळकर सरांच्या सोबत एक कॉल झाला होता. त्यांनी मला एक गोष्टीची आठवण करून दिली की वरून कोणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून खालून अवलंब करायला पाहिजेच अशी गोष्ट नाही. हा, तर मी जिल्हाधिकाऱ्यांना एक गोष्टीचं आठवण करून दिली की 1942 ला एका जागतिक कायद्याने असं ठरवलेलं आहे की वरून सांगितलंय म्हणून मी अवलंब केला, असा जबाबदार अधिकारी म्हणू शकत नाही. तर सर, तर वरून सांगितलेल्या संविधानिक आणि मानवीय गोष्टी आपण पुढे पोचवूयात, त्याच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत सहभागी आहोत. पण वरून आलेल्या असंविधानिक गोष्टी लोकांच्या पर्यंत पोहोचू नयेत. जर आल्या असतील तर त्याला डिनाय करण्याचा अधिकार तुमचा आहे, तुम्ही तुमचा अधिकार वापरायला हवा. अगदी करेक्ट. आणि ही एवढी मांडणी झाल्यानंतर त्यांनी एंडिंगला निवेदन, जे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जे निवेदन घेऊन आले होते ते निवेदन देत होते. खरं तर मी कोणत्याच पक्षाचा कार्यकर्ता नाहीये सध्या. मी लोकसभेला वेगवेगळ्या पक्षांच्या भूमिका घेत मी पक्षांचा प्रचार केलेला आहे, कारण ती त्यावेळीची गरज होती. मी विधानसभेला पक्षांचा प्रचार केलेला आहे, कारण तीही त्यावेळीची गरज होती. कारण आम्ही प्रत्येक वेळेला सामाजिक म्हणून बाजूला राहून चालणार नाही. आमचं संविधानाचं काम करणं ही सुद्धा आमची राजकीय भूमिका आहे. ती पक्षाची भूमिका नाहीये कुठल्या, पण आम्ही राजकीय काम करतोय. मी आज जर 2 मुलांना संविधानाचा अर्थ सांगत असेल तर ते माझं त्यावेळेची राजकीय भूमिका आहे असं समजून जावं. मी आज एखादी लाईन कुठलीही फेसबुकवर पोस्ट करत असेल तर ती राजकीय आहे असं समजून जावं.
तर त्याच अगदी पद्धतीने आम्ही राजकीय भूमिकेचं केलेलं आहे. पण मी पक्षाचा कार्यकर्ता नसल्यामुळं जर पक्षाचे कार्यकर्ते निवेदन देत असतील तर त्या फोटोमध्ये मी येऊ नये असं मला वाटत होतं. मी बाजूला थांबलो. जिल्हाधिकारी यांनी सांगितलं की राजभाऊ तुम्ही पण या. मी त्यांच्या बाजूला उभं राहिलो आणि त्यांच्यासोबत त्यांनी फोटो घेतला. त्यावेळेला त्यांनी एक मला विचारलं की तुम्ही लॉ केलंय का? खरं तर मी लॉचा विद्यार्थी नाहीये. माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि मी पूर्ण वेळ संविधानाचं काम करतोय. तर मी म्हटलं नाही केलेलं. मग पुन्हा विचारले त्यांनी की मग ह्या मगचा अर्थ असा होता, प्रश्न असा होता की इतकं ह्या गोष्टी. मग त्यांच्यासोबत संवाद करताना असं म्हटलं की सर, संविधान नावाची गोष्ट या देशातल्या प्रत्येक माणसाला समजली पाहिजे आणि ती समजावून सांगण्याचं काम आम्ही आमची संविधान संवाद समिती महाराष्ट्र हे संविधान संवादकांची टीम बनवून करत आहोत. तर त्यानंतर त्यांनी आपण जे हरघर संविधान करत आहोत त्याच्यामध्ये सहभागी होण्याचं आणि आपण हा कार्यक्रम चांगला करण्याचं म्हणजे एक आवाहन केलं. आम्ही सोबत आहोत या सगळ्या कामांच्या मध्ये असं बोललो. तो आम्ही त्यानंतर बाहेर पडलो. आम्ही 2 दिवस आम्ही वाट बघत आहोत की प्रशासन यावरची भूमिका नेमकी काय करते. नाहीतर पुन्हा जोपर्यंत ते दालन आहे तोपर्यंत आम्ही प्रश्न विचारत राहणार आहोत. आज मी विचारत होतो यासाठी हे संपूर्ण राज्यभर झालं पाहिजे. एक गोष्ट माझी सांगायची विसरून गेली की त्या दालनामध्ये ते दालन काय आहे तुम्हाला सांगतो. ते दालन असं आहे, त्यांनी प्रदर्शन केलेलं आहे की या देशामध्ये लोकतंत्र कसं कसं विकसित झालेलं आहे. याच्याबद्दल आमची अडचण नाहीये. लोकतंत्र कसं विकसित झालंय या देशातल्या आम्ही तेच काम करतोय की लोकतंत्र कसं विकसित झालंय. आणि ते त्यांच्या रेफरन्स नाहीये, त्यापेक्षा अधिक रेफरन्स आम्ही तुम्हाला सांगू की बसवांडांनी या देशामध्ये अनुभव मंडपाची सुरुवात केली. ते एक संसदेचा टाईप होता, प्रकार होता. बुद्धांनी जे काही सुरुवात केलेली होती तो एक संसदेचा गणराज्याचा लोकशाहीचा एक उत्तम उदाहरण होतं. तशा स्वरूपातल्या काही गोष्टी त्यामध्ये होत्या. त्या पुढे गेल्यानंतर ज्या वेळेला 1975-74चा दरम्यानचा दाखवलं जातंय त्यावेळेला जी दुसरी घटना 42वी घटना दुरुस्ती झाली त्याबद्दलचा एक उल्लेख तिथं होता. त्याच्यावरती लिहिलं होतं, त्या बोर्डचं टायटल असं होतं, आणीबाणी के दौरान संविधानिक मूल्य और ढाचे पर हमला असं टायटल होतं बोर्डचं. आणि खाली लिहिलं गेलं होतं की 42व्या घटना दुरुस्तीनुसार समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द संविधानामध्ये ऍड करण्यात आले, प्रास्ताविकेमध्ये समावेश करण्यात आले. नंतर मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं गेलं. माझा जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न असा होता की तुम्ही वरती टायटल लिहिलेलं आहे संविधानिक मूल्यों पर हमला आणि खाली लिहिलेलं आहे समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता. त्यामध्ये 42वी घटना दुरुस्ती मिनी कॉन्स्टिट्यूशन. तुम्ही एकदा डिक्लेअर करा की समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे संविधानावरचे हमले आहेत म्हणून. तर तो हमला नसेल, ती जर आपल्या देशानं स्वीकारलेली भूमिका असेल तर हे शब्द आणि हा बोर्ड काढून टाकण्यात यावा. आम्ही त्याची एक प्रिंटआउट घेऊन त्यांच्या समोर ठेवली होती. मी डिटेल व्हिडिओ केलाय 42व्या घटना दुरुस्ती. आता सर हे म्हणजे मला असं वाटतं की हे खडा टाकून बघण्याचा प्रकार आहे. केंद्र शासनानं जो केलेला आहे तो खडा टाकून बघण्याचा गोष्ट आहे की सेंगॉल लावला, कुठं काही विरोध होतोय का? नसता झाला सर ना. आज म्हणजे माझी इच्छा आहे की महाराष्ट्र नव्हे देशभरातल्या सगळ्या ठिकाणी हा विरोध व्हावा, लोकांनी करावा. हा विरोध जर नाही केला तर पुढच्या वेळीपासून अधिकरित्या हे सेंगॉल सगळीकडे येत राहील. हत्या नावाचा, संविधानाची हत्या नावाचा शब्द अधिकरित्या वापरत जातील. मोदी सरकार नावाचा शब्द ते वापरत होते, पण आम्ही असा दणका दिला की त्याच्यामुळं त्यांना त्यांचे रथ गुंडाळायला लावले, पण त्यासोबतच तो शब्द आम्ही हद्दपार केला. आणि ही गोष्ट आपण सातत्यानं करत राहायला पाहिजे. याबद्दल आम्ही आता प्रशासनाकडे वाट बघतोय की प्रशासन ते गुंडळून ठेवतंय की काय करतंय, याच्या मी वाट बघतोय. यासोबतच आम्ही एक मजा सुद्धा केली. खरं तर आम्ही जे काही हे टाकलेलं आहे, 3 RTI टाकलेले आहेत, तर ते 3 RTI काहीतरी आम्हाला खरोखर त्यातून अशी काहीतरी माहिती मिळणार आहे असं आम्हाला पण माहिती आहे का अशी माहिती मिळणार नाहीये.
मी परत म्हणतोय, ज्यावेळेला यंत्रणा बालिशपणा करते त्यावेळेला आम्ही का सुज्ञ राहावं, का सुज्ञाचा आव्हान हवा? तर आम्ही पण असा काही बालिश प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आमचा असा आहे, संविधान जिवंत आहे की मयत आहे, त्याचा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट मिळावा, पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळावा. दुसरा प्रश्न विचारलाय, आज संविधान मयत असेल तर देशातला कारभार कोणत्या पद्धतीने चालतोय, आपल्याकडे उपलब्ध असणारे पुरावे. तिसरी गोष्ट अशी आहे की प्रशासन कोणत्या पद्धतीने चालते. असे 3 स्वरूपाचे 3 वेगवेगळे आरटीआय टाकलेत. उत्तर काय मिळणार आहेत आम्हाला माहिती आहे. आम्ही तुम्हाला अजून एक मजा अशी की ते ज्यावेळेला आम्ही द्यायला गेलो त्यावेळेला तो अर्ज कितीतरी टेबलवर फिरला की घ्यायचा का नाही घ्यायचा. पण आम्ही म्हटलं की आमच्याकडे वेळ आहे, आम्ही बसतो, तुम्ही आम्हाला रिसिव्ह द्या, खारिज करायचं असेल तर नंतर करा, पण आम्हाला रिसिव्ह द्या. आता तो महाराष्ट्रभर फिरायला लागलाय, लोक त्यावर प्रश्न उपस्थित करतात, विशेषतः आरटीआय मधले ऍक्टिव्हिस्ट त्यावर म्हणतात की हे प्रश्नार्थक असणारा आरटीआय खारिज केला जाईल, तो स्वीकारला सुद्धा जाणार नाही. आमचं म्हणणंच नाहीये की तो स्वीकारावा, आमचं म्हणणंच नाही. आम्ही तो एका प्रकारे की आम्ही लेखी पण तुम्हाला विचारू शकतो, हा एक प्रकारची गोष्ट होती. सर, या सगळ्या भूमिकेमधनं आम्ही हे का करतोय याचं एक मला थोडक्यात सांगायचं. हे का करतोय आम्ही सगळं? सुलतानशाही असेल या देशातली आधी झालेली, त्यासोबत राजेशाही असेल, इंग्रजांची सत्ता असेल, या सगळ्या प्रकारच्या सत्तेमध्ये भारताच्या लोकांनी स्वतःचा आत्मा गुलाम बनवून ठेवलाय. ती आत्म्याची गुलामी संविधानानं नाकारली तरी भारताच्या मनानं, त्या आत्म्यानं ती गुलामी अजूनही स्वीकारलेली आहे. त्यांना असं वाटतं की पंतप्रधान जे करतील तेवढं पुरेसं आहे, मुख्यमंत्री जे करतील ते आमच्यापर्यंत जेवढं पोहोचवतील तेवढ्यात आम्ही सुखी आहोत. नाही, आमची भूमिका अशी आहोत की या संविधानानं आम्हाला या देशाचं मालक बनवलेलं आहे, आम्ही या देशाचे मालक आहोत आणि आमची मालकी सांगण्याचं काम आम्ही वारंवार करत राहायला पाहिजे. आम्ही या व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजेत, ते प्रश्न मालकासारखे विचारले पाहिजेत. मालक आहोत तर रिस्पॉन्सिबल पण आहोत की या देशाचं तुम्ही काय करताय. आम्ही आमचा देश, आम्ही मालक असलेली जनता आमचा देश व्यवस्थित चालवण्यासाठी तुमच्या हातात सोपवलाय, तर तो चालवताय का नाही चालवताय, तुम्ही काय करताय हे विचारण्याचा अधिकार या देशातल्या मालकांना रोज आहे. तो किमान रोज राहू दे, महिन्यातनं एकदा तरी आपण आपल्या या सगळ्याच ठिकाणी हा विधायक हस्तक्षेप करत राहूया. आणि आवर्जून सांगतो, सगळ्याच प्रेक्षकांना आवर्जून सांगतो की हे नेमकं बोलायचं कसं, हे मांडायचं कसं, हे संविधानिक चौकटीत प्रश्न विचारायचे कसे, याबाबतचं प्रशिक्षण देण्याचं काम सुद्धा आमचं संविधान संवाद समिती नावाचं संघटन करतंय. संविधानाचा आशय समजून घेऊयात आणि विधायक हस्तक्षेप सुद्धा करत राहूयात. खूप खूप धन्यवाद राज. आणि तुझ्याबद्दल म्हणजे खरं सांगतो मी मनापासून अगदी की अत्यंत कौतुक आणि अत्यंत अभिमान वाटतो. तुझ्या फेसबुकच्या पोस्टवरती पण मी सॅल्यूट तुला केला होता. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या गावागावात असे राज सारखे तरुण निर्माण व्हावे आणि तेच या राज्याचं वैभव असेल. जसं राजवैभव म्हटलंय की महिन्यातला एक दिवस तरी मालकासारखं जगा. या संविधानाने आपल्याला मालक बनवलेला आहे. आणि म्हणजे 1000 वेळेला माझ्या मनामध्ये ही गोष्ट येते की बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे संविधान दिलेलं आहे हे इतकं शक्तिशाली आहे आणि ते आपल्याला इतकं शक्तिशाली करतं. फक्त आपणच विनाकारण दुर्बलतेने याचा विचार करत नाही. पण आपण शक्तिशाली आहोत, आपण या देशाचे मालक आहोत. व्यवस्थेला प्रश्न विचारणे आणि त्यांच्याकडून उत्तरं घेणे हे आपलं संविधानिक हक्क आहे आणि हा आपण बजवायला हवं. या निमित्ताने राज, तुझ्या संघटनेमार्फत राज्यभर शिबिरं व्हावीत, लोकांनी तुला राज्यभरातून बोलवावं हे प्रशिक्षण घेण्यासाठी म्हणून. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संविधान हत्या दिनाच्या प्रदर्शनाचा नागरिकांनी पुढे येऊन विरोध करणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे या संपूर्ण मुलाखतीतून का गरजेचं आहे, ते कसा विरोध करायचा हे सर्व आपल्याला समजलं असेल अशी या निमित्ताने आशा करतो. एजी न्यूजच्या आजच्या या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.